हाय, हॅलो, नमस्कार. ऋतू दिस साइडच्या या व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि 4:30 वाजता आज मी उठली होते कारण की मला ऑफिसला जायचं होतं. तर मग मी म्हटलं पहिले पीठ मळून घ्यावं. तर पीठ मळताना ह्यातलं त्याच्यात आणि त्यातलं याच्यात असं करत करत पीठ मळून घेतलं मी कसंबसं तरी. आणि त्याच्यानंतर आपल्या बाकीची घरातल्या कामांना सुरुवात केली. केर काढून घेतला सर्वात आधी तर. आणि गॅलऱ्या धुवून घेतल्या. 3 गॅलऱ्या आहे. त्याच्यामध्ये 2 मध्ये झाडं आहेत. तर त्यांना पाणी टाकून गॅलरी अशी स्वच्छ धुवून, बाहेर आमच्याकडे पॅसेज आहे दरवाजा मेन डोअरच्या समोर, तर ते पण छान असं स्वच्छ धुवून घेतलं. आणि हे बघताच आहे तुम्ही किती चमकतंय. हे सकाळी 5:30चा हा व्ह्यू आहे असा. आणि तरी किती असं लख्ख उजेड वाटतंय. तर आता हॉल आणि अख्खं घर आवरून घ्यावं म्हटलं. थोडाफार पसारा आहे तो सगळा आवरावा. आणि त्यानंतर लगेच पटकन लादी पुसायला घेतली. लादी पण एवढी मला स्वच्छ लागते, मी रोजच लादी पुसते. आणि हे असं आपलं काहीसं तरी लूक आहे. सर्व काम झाल्यानंतर त्याच्यानंतर पप्पांना नाश्ता दिला होता. ती नाश्त्याची प्लेट ठेवून दिली, अंघोळ पाणी केलं, दरवाजापुढे रांगोळी काढली, दिवाबत्ती केली, देवाला नमस्कार केला. आणि माझा व्लॉग खूप साऱ्या लोकांना आवडू दे, खूप सारे लोकं त्याच्यावरती कॉमेंट करू दे छान-छान. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करू दे. मला छान-छान सपोर्ट करू दे. ही मी देवाकडे प्रार्थना केली. आणि असा मी आता पुढचा दिवस चालू केलेला आहे. जसं की अंघोळ झाल्याशिवाय मला गॅस लावायला आवडत नाही. त्यामुळे मग वाटाण्याची भाजी होती आज, तर त्याच्यासाठी मी पाणी थोडं कोमट केलं, 2 कांदे घेतले, 2 टमाटे घेतले. हे मी कुठे कापत नाही, तर माझ्या भाऊजाईनी लगेच चपात्या लाटल्या. मी ते शेकल्या डब्यापुरत्या आणि आमच्या दोघींच्या नाश्त्यापुरत्या अशा आम्ही थोड्याफार चपात्या केल्या. बाकीचं पीठ दिलं ठेवून. आमच्या चपात्या कुठे होत नाही. भाजीला फोडणी माझी मम्मी देतीये. माझी मम्मी छान फोडणी देते. तर कांदा, टोमॅटो मी कापून ठेवले होते. आणि अद्रक, लसणाची आणि टोमॅटोची फोडणी देऊन घरातले मसाले टाकून अशी ही चण्याची भाजी आम्ही केली होती. आणि चला आता हा माझा टिफिन पॅक करूया. तर टिफिनला मी सॅलड घेतली आहे, क्युक्युंबर आणि बीटरूट. तसेच फ्रुट्स घेतले आहेत, थोडेसे ग्रेप्स. आणि मग चपाती आपली झाली आहे, चपाती पॅक केली. चपाती आणि भाजी असता आपली चण्याची भाजी होती, ती घेतली. वाटाण्याची भाजी होती आज. आणि खूप मस्त लागते वाटाण्याची भाजी. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा. एवढं सगळं छान-छान मी टिफिनला बांधून घेऊन तर ऑफिसला खरी गेली. माझा फर्स्ट डेच होता. अंबरनाथमध्येच ऑफिस आहे. त्याच्यासाठी माझ्यासोबत चला तयार व्हा, की मी आपल्या चेहऱ्याला थोडंसं प्रेझेंटेबल असं दाखवण्याचा इथं प्रयत्न करते. तर पटकन आपला एक असा छानसा लूक आपला ऑफिससाठी एक मिनिमल असा लूक रेडी केला आहे. तुम्ही सांगा तुम्हाला माझा लूक आवडला का ऑफिससाठी? आणि माझे व्लॉग्स तुम्हाला आवडतायत का ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. छान अशी मी पटापटा इथे तयार होते. बिकॉज 4:30ला उठून सुद्धा मला लेट झालं होतं. मला 9चा रिपोर्टिंग होता, पण मी 9:20ला गेली आहे. आता तिकडे कोणाला सांगितलं मी 9:30ला उठले, तर ते बोलतील, "हे काय मग एवढी लेट कशी काय झाली?" तर हा माझा फायनल लूक होता काहीसा तरी. तुम्हाला कसा वाटला लूक मला नक्की सांगा. त्याच्यानंतर मी पोहोचले ऑफिसमध्ये. आणि ऑफिसमध्ये फर्स्ट डे असल्यामुळे मला दिवसभर बसून ठेवलं आणि थोडेफार फॉर्मॅलिटी होत्या तेवढ्याच केल्या. बाकी दिवसभर मी अशी बसूनच होते. जाम वैतागले होते मी. सो बघूया आता उद्याचा दिवस कसा असेल, पण आज तर मी बसूनच वैतागले होते. सो मी घरी येऊन गेले 4:30-5 वाजता. घरी येऊन मी पहिल्यांदा ताक पिली आहे. लाइक लिटरली फर्स्ट टाईम इन माय लाईफ इन 30 इयर्स मी पहिल्यांदा ताक पिलं. आणि ती पण पिऊ का नको, पिऊ का नको असं होत होतं. काहीतरी माझ्या लाईफमध्ये इन्सिडेंट झालाय, मी बघितलंय काहीतरी, त्यामुळे मला खूप भीती वाटते. आणि मला असं वाटतं की मी दूध, दही, ताक, तूप काहीच खात नाही, तर मी ते खाल्लं पाहिजे. आणि त्या भीतीपोटीच मी इथं ट्राय केलं आहे. तर तुम्ही माझं एक्सप्रेशन बघताय आणि रिअल एक्सप्रेशन आहे हे. आणि मला खरंच दुधाचा पदार्थ म्हणजे काहीच आवडत नाही. चीज आईस्क्रीम वगैरे मी खाते, पण ह्या दुधातून वास येतो म्हणून मला आवडत नाही. आय गेस मी लॅक्टो इंटॉलरंट आहे. बट मी इथं तरी प्रयत्न करते, कारण का हे खाल्लं-पिल्लं पाहिजे, खूपच गरजेचं आहे. मी लिटरली डिलिव्हरी वॉर्ड रिसेंटली बघितलं आणि त्यावेळेस मला कळालं बाबा, बाईचं आयुष्य खरंच खूप कठीण असतं. डिलिव्हरी इज लाईक सेकंड बर्थ आहे लेडीजचा. जर आपण नीट खाल्लं-पिल्लं नाही, आपल्या शरीराची नीट काळजी घेतली नाही, तर असंच काय हाल होईल. तर मी ऑफिसमधून आल्या-आल्या मम्मीने लगेच मला ताक दिलं. ताकच्या नंतर मस्त अशी गरम-गरम चीज पराठा दिला. कालवण भात पण होता, पण चीज पराठा खाऊन मला खूपच बरं वाटलं. आता मला रिलॅक्सिंग अशी झोप येईल काहीतरी टेम्प्टिंग खाऊन. तुम्हाला माझे व्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक, फॉलो, शेअर करा. बाय.